नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत सॅटेलाइट कम्युनिकेशन. आपण ऑलरेडीच नोट केलेलं आहे की वायरलेस कम्युनिकेशन मधील चौथा प्रकार हा कोणता आहे? सॅटेलाइट कम्युनिकेशन आहे. ओके, तर यामध्ये आपण जे मुद्दे आहेत ते आता अभ्यासाला सुरुवात करतोय. द पाथ इन विच सॅटेलाइट मूव्स आर कॉल्ड द ऑर्बिट. तर मित्रांनो, तुम्ही जाणताच की आपण सॅटेलाइट जो असतो तो मनुष्याद्वारा निर्माण केलेला असतो आणि तो अवकाशात सोडलेला असतो आणि तो पृथ्वीभोवती सतत फिरत असतो आणि तो ज्या पाथने फिरत असतो, ज्या मार्गाने फिरत असतो त्याला ऑर्बिट असं म्हटलं जातं. द ऑर्बिट आर डिफरंट टाइप्स सच ॲज अ सिंक्रोनस ऑर्बिट, पोलार ऑर्बिट अँड इन्क्लाइन्ड ऑर्बिट्स. तर पृथ्वीभोवती जे मार्गक्रमण करण्याचे जे काही पाथ आहेत, मार्ग जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. एक आहे सिंक्रोनस ऑर्बिट आहे, तर दुसरा आहे पोलार ऑर्बिट आहे, तिसरा आहे तो इन्क्लाइन्ड ऑर्बिट आहे. Out of which the synchronous or geostationary orbit is used by the geostationary satellite. ओके, तर जिओस्टेशनरी म्हणजेच जमिनीवरती म्हणजे पृथ्वीवरती आपल्याला त्या ठिकाणी एक स्टेशन पाहायला मिळणार आहे आणि ते स्टेशन अवकाशामध्ये असणाऱ्या सॅटेलाइट सोबत संभाषण किंवा संपर्क साधत असणार आहे. ओके, सो जिओ स्टेशनरी जे सॅटेलाइट आहे, असे सॅटेलाइट हे सिंक्रोनस ऑर्बिट मध्ये मार्गक्रमण करत असतात किंवा फिरत असतात. ओके, द जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स टेक्स एक्झॅक्टली 24 hours to complete one revolution around the earth, therefore they appear to be stationary. तर जिओस्टेशनरी सॅटेलाइट जे आहे ते एक पाथ पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या सभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी बरोबर 24 तास घेतात. The satellites can be used for variety of purposes. Depending on the type of application, the satellites are classified into the following categories. तर सॅटेलाइटचे जे विविध प्रकार जे आहेत ते त्याच्या वापरावरून निर्माण झालेले आहेत. एक आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट, दुसरा आहे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट, तिसरा आहे वेदर सॅटेलाइट आणि चौथा आहे सायंटिफिक सॅटेलाइट. त्यांच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की हे सॅटेलाइट ठराविक कामासाठीच किंवा ठराविक कामापुरतेच वापरले जातात. कम्युनिकेशन सॅटेलाइटचं उद्दिष्ट काय असणार आहे? कम्युनिकेशन साध्य करून देणे. वेदर सॅटेलाइटचं उद्दिष्ट काय असणार आहे? तर हवामान विषयीचे जे रिडिंग्स आहेत ते घेऊन पृथ्वीवरती असणाऱ्या बेस स्टेशनकडे ते पाठवणे. ओके, सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट्स आपण या पृथ्वीच्या अवतीभोवती फिरत असलेले पाहतो. तर त्यामधील जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला ठळकरित्या या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. यामध्ये आता पाहतोय आपण प्रिन्सिपल ऑफ सॅटेलाइट कम्युनिकेशन. A geostationary communication satellite works basically as a relay station in a space. तर जिओस्टेशनरी कम्युनिकेशन मध्ये जो अवकाशामध्ये जो काही सॅटेलाइट आहे तो एक रिले स्टेशन म्हणून काम करणार आहे. It receives the signal from one earth station, amplifies it, improve the signal quality and radiates the signal back to the earth station. म्हणजेच अवकाशामध्ये जो काही रिले स्टेशन जो आहे, अवकाशामध्ये स्थिर केलेला जो सॅटेलाइट जो आहे तो पृथ्वीवरून पाठवलेले सिग्नल रिसीव्ह करतो. पण होतं असं की पृथ्वीवरून अवकाशामध्ये सिग्नल जात असताना तो वीक होतो, कमजोर होतो आणि मग कमजोर झालेला सिग्नल जो आहे तो अवकाशामधला जो काही स्टेशन आहे, रिले स्टेशन जो आहे तो त्याला एम्प्लिफाय करतो. म्हणजे त्याच्यावरती काय करतो, प्रक्रिया करून त्याची क्षमता वाढवतो, ताकद वाढवतो, एम्प्लिफाय करतो त्याला आणि पुन्हा पृथ्वीकडे पाठवतो. म्हणजे दुसरी पृथ्वीवरती जे काही दुसरं स्टेशन असणार आहे की जे रिसिव्हिंग स्टेशन असणार आहे त्या रिसिव्हिंग स्टेशनकडे तो काय करतो, पृथ्वीकडे पाठवून देतो. Such a relay system allows us to communicate with any corner of the world. तर अवकाशामध्ये स्थिर केलेला जो काही रिले स्टेशन आहे तो पृथ्वीवरती कुठेही स्थिर केलेला अर्थ स्टेशन असू दे, त्या अर्थ स्टेशन सोबत तो काय होत असतो, कम्युनिकेट होत असतो.
तर सॅटेलाइट कम्युनिकेशनची ही डायग्राम तुम्ही या ठिकाणी पाहता. तर या ठिकाणी जी अर्थ आहे, या अर्थ वरती आपण फॉर एक्झाम्पल 2 टॉवर्स विचारात घेतलेले आहेत. एक टॉवर समजा भारतात असेल तर दुसरा टॉवर समजा श्रीलंकेमध्ये असेल, तर आपल्याला कम्युनिकेशन साध्य करत असताना कसं होणार आहे पहा. तर भारतामध्ये जो काही सेंडर अँटेना आहे, टॉवर वरती बसवलेला जो अँटेना आहे, तो सेंडिंग अँटेना काय करतो, सॅटेलाइट कडे डेटा सिग्नलच्या स्वरूपात पाठवतो आणि मग हा डेटा किंवा हा जो सिग्नल आहे तो लांबचा प्रवास केल्यामुळे वीक होतो आणि वीक झालेला हा जो सिग्नल सॅटेलाइट कडे पोहोचतो, तो सॅटेलाइट काय करतो, त्याला अँप्लिफाय करतो, बूस्ट करतो, त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याची ताकद आणि क्षमता वाढवतो आणि नवीन सिग्नल त्याच डेटाचा तो काय करतो, पृथ्वीकडे पुन्हा पाठवून देतो, रिसिव्हिंग अँटेनाकडे किंवा रिसिव्हिंग अर्थ स्टेशन कडे पाठवतो. ओके. तर पहा, सेंडर कडून ज्यावेळी सॅटेलाइट कडे डेटा पाठवला जातो तर त्याला अपलिंक असं म्हटलं जातं आणि सॅटेलाइट कडून ज्यावेळी तो डेटा पृथ्वीकडे पुन्हा खाली पाठवला जातो तर त्याला डाऊन लिंक असं म्हटलं जातं. ओके. तर तुम्ही पाहू शकता अपलिंक जी आहे ती 6 गिगाहर्ट्झची आहे, कारण पृथ्वीकडून सॅटेलाइट कडे जात असताना जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो या सिग्नलला काय करत असणार आहे, पृथ्वीकडे खेचत असणार आहे. तर ती खेचण्याची क्षमता कमी व्हावी म्हणून जास्त गिगाहर्ट्झची फ्रिक्वेन्सीज आपल्याला काय करावी लागते, अर्थ स्टेशन पासून सॅटेलाइट कडे पाठवावी लागते. पण सॅटेलाइट कडून ज्यावेळी अर्थ स्टेशन कडे ज्यावेळी ती फ्रिक्वेन्सी पाठवली जाणार आहे, त्यावेळी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे आपल्याला हाय फ्रिक्वेन्सीज पाठवण्याची आवश्यकता भासणार नाहीये, कारण की ती टुवर्ड दी अर्थ ती फ्रिक्वेन्सी फ्लो होणार आहे. त्यामुळे आपल्याला कमी गिगाहर्ट्झची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी पाहायला मिळत आहे डाउनलिंक साठी. ओके. An earth station transmit information signal to the satellite using the highly directional dish antennas. म्हणजेच ट्रान्समिटिंग स्टेशन जे आहे ते सिग्नल पाठवण्यासाठी अँटेनाचा वापर करते, हे आपण या डायग्राम मध्ये या ठिकाणी पाहतोय. The satellite receives this signal, process it and transmit it back to the reduced frequency. तर सॅटेलाइट काय करतो, मिळालेली जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती जास्त क्षमतेची असते, त्याच्यावरती प्रक्रिया करतो आणि कमी फ्रिक्वेन्सीज मध्ये त्याचं कन्व्हर्जन करून हे काय करतो, पृथ्वीवरील रिसिव्हिंग अँटेनाकडे किंवा अर्थ स्टेशन कडे तो पाठवतो. तर का कमी फ्रिक्वेन्सी केली हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. The receiving earth station will receive this signal using the parabolic dish antenna pointed toward the satellite. तर या ठिकाणी रिसिव्हर साइडला जो काही अँटेना आहे तो पॅराबोलिक शेपचा आहे आणि तो काय करत असणार आहे, त्याच्याकडे आलेले सिग्नल तो रिसीव्ह करत राहणार आहे की जे सॅटेलाइट कडून पाठवलेले आहे. The signal which is being transmitted upward to the satellite is called as a uplink and it is normally at 6 gigahertz. अर्थ स्टेशन कडून सॅटेलाइट कडे पाठवल्या गेलेल्या फ्रिक्वेन्सीला अपलिंक असं म्हटलं जातं आणि त्याची रेंज काय आहे, 6 गिगाहर्ट्झची आहे. The signal which is transmitted back to the receiving earth station is called as the downlink and which is normally at 4 gigahertz frequencies. तर हे आपण डिस्कस केलेलंच आहे. The signal thus a satellite has to receive, process and transmit the signal. All these functions are performed by a unit called the satellite transponder. तर हा जो काही डिव्हाइस आहे की जो काय करतो, पृथ्वीवरून आलेल्या सिग्नलला रिसीव्ह करतो, त्याच्यावरती प्रक्रिया करतो आणि पृथ्वीवरती जो रिसिव्हिंग एंडचा जो टॉवर आहे त्याच्यावरती जो अँटेना आहे त्याला तो पुन्हा फॉरवर्ड करतो. अशा पद्धतीची जी काही प्रक्रिया करणारा जो डिव्हाइस आहे त्याला सॅटेलाइट ट्रान्सपॉन्डर असं म्हटलं जाणार आहे. A communication satellite generally has two sets of transponder, each set having 12 transponders, making in total 24 transponders. Each transponder has a bandwidth of 36 megahertz, which is sufficient to handle at least one TV channel. तर एका कम्युनिकेशन सॅटेलाइट मध्ये 2 सेट असतात. 12 ट्रान्सपॉन्डरचा एक सेट
तर 12 ट्रान्सपॉन्डरचा आणखीन एक सेट, असे 2 सेट असतात आणि त्याच्या अंतर्गत टोटल मध्ये 24 ट्रान्सपॉन्डर असतात आणि प्रत्येक ट्रान्सपॉन्डर कडे जी काही बँडविड्थ असणार ती 36 मेगाहर्ट्झ ची असणार आहे आणि एक ट्रान्सपॉन्डर हा काय करत असणार आहे, एक टीव्ही चॅनल हँडल करत असणार आहे. म्हणजे सफिशियंट आहे. 36 मेगाहर्ट्झ एक टीव्ही चॅनल हँडल करण्यासाठी देखील सफिशियंट आहे. द अपलिंक सिग्नल रिसिव्ड बाय द ट्रान्सपॉन्डर इज अ व्ही अँड डाउनलिंक सिग्नल ट्रान्समिटेड बाय द ट्रान्सपॉन्डर इज अ स्ट्रॉंग. हे देखील आपण जाणलेलं आहे. Therefore, to avoid the interference between them, the uplink and downlink frequencies are selected to be different values. तर याच्यामध्ये आणखीन एक काय आपल्याला मुद्दा लक्षात येतोय की अपलिंकची जर फ्रिक्वेन्सी सेट आणि डाउनलिंकचा फ्रिक्वेन्सी रेंज, म्हणजे अपलिंकचा फ्रिक्वेन्सी रेंज आणि डाउनलिंकचा फ्रिक्वेन्सी रेंज जर आपण वेगवेगळा ठेवला तर त्या एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीये. जर दोन्हींची जर आपण फ्रिक्वेन्सी रेंज सेम ठेवली तर त्या सिग्नल्स एकमेकांमध्ये मिसळण्याची शक्यता आहे. The operation of satellite take place at very high signal frequencies in a microwave range. The typical band of signal frequencies used for the communication satellites are as follows. तर आपल्याला सॅटेलाइट कम्युनिकेशन करण्यासाठी मायक्रोवेव्हज वापरावे लागतात आणि त्याचे ज्या रेंजेस आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. जर सी बँड वापरत असू तर आपल्याला 4 to 6 गिगाहर्ट्झ वापरावे लागणार आहे. जर केयू बँड वापरत असू तर आपल्याला 11 ते 14 गिगाहर्ट्झ ची फ्रिक्वेन्सी यूज करावी लागणार आहे आणि के बँड जर आपल्याला यूज करायचा असेल तर 20 ते 30 गिगाहर्ट्झ पर्यंतची फ्रिक्वेन्सी आपल्याला वापरावी लागणार आहे. The C-band frequencies of 4 to 6 gigahertz indicates that the downlink frequency is 4 while the uplink frequency is 6. तर आपण जे काही 4 to 6 जे म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये 4 ही काय असणार आहे, 4 ही अपलिंक असणार आहे, डाउनलिंक असणार आहे, तर 6 ही काय असणार आहे, सॉरी, तर याच्यामध्ये पहिलं जे काही युनिट आहे ते डाउनलिंक साठी असणार आहे आणि दुसरे जे असणार ते अपलिंक साठीच असणार आहे. म्हणजे डाउनलिंक 4 फ्रिक्वेन्सी जे असतात तर अपलिंक ही 6 गिगाहर्ट्झ ची असणार आहे. One of the advantage of operating such a high frequencies is reduction in the size of antennas and other components of the system. ज्यावेळी आपण या हाय फ्रिक्वेन्सीज यूज करतो त्यावेळी आपल्याला साईज अँटेनाची काय करावी लागणार आहे, कमी करावी लागणार आहे. ओके. It is extremely important to maintain the position of the satellite with respect to the earth. Therefore, control routines such as station keeping and altitude control are executed from the control room in the earth station. तर अवकाशामध्ये जो स्थिर केलेला जो काही सॅटेलाइट आहे त्याची पोझिशन एक ठराविक ठिकाणी आणण्यासाठी देखील आपल्याला ग्राउंड स्टेशन वरून काय करावं लागणार आहे, सिग्नल्स पाठवावे लागणार आहेत. जर तो ठराविक किंवा योग्य ठिकाणी जर स्थिर झाला तर आपल्याला कमी खर्च डेटा सेंड अँड रिसीव्ह करण्यासाठी घ्यावा लागणार आहे. मल्टिपल ऍक्सेस मेथड सच एज FDMA म्हणजे फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस असो, टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस म्हणजे TDMA असो अथवा CDMA म्हणजे कोड डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस असो, आर यूज to allow the access of satellite to the maximum number of earth station. तर या फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मॉड्युलेशन किंवा मॉड्युलेशन ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा वापर करून आपण मल्टिपल सॅटेलाइट स्टेशन्स जे ग्राउंड वरचे अर्थ स्टेशन जे आहेत ते हँडल करण्यासाठी ह्या टेक्नॉलॉजी वापर केला जाणार आहे. The power requirement of satellite is satisfied by the solar panel and a set of nickel cadmium batteries carried by the सॅटेलाइट इटसेल्फ. तर हा जो सॅटेलाइट आहे तो कार्यान्वित राहण्यासाठी त्या ठिकाणी पॉवर लागणार आहे आणि ही पॉवर सोलार पॅनलच्या सहाय्याने मिळवली जाणार आहे आणि सोलार पॅनल द्वारा मिळवलेली पॉवर जी असणार आहे ती निकल कॅडमियम बॅटरी मध्ये स्टोअर केली जाणार आहे. तर मित्रांनो, सॅटेलाइट कम्युनिकेशन कशा पद्धतीने होतं, त्याच्यामध्ये काय काय कॉम्पोनंट्स येतात, फ्रिक्वेन्सी रेंज काय असणार आहे, याविषयी आपण या टॉपिक मध्ये अभ्यासलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा सॅटेलाइट कम्युनिकेशन टॉपिक समजलेला आहे. यामध्ये जर तुम्हाला काही शंका उपलब्ध होत असल्यास तुम्ही मला निश्चित कमेंट करू शकता, मी तुम्हाला निश्चित प्रतिसाद देईन. आणि आता आपण या ठिकाणी थांबवत आहोत. तोपर्यंत धन्यवाद.